आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत शहरभर व्यापक ऑल आऊट ऑपरेशन राबवून अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली। या मोहिमेत अवैध शस्त्र बाळगणारे, जुगार खेळणारे, हातभट्टी दारू तयार करणारे तसेच मावा विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। ऑपरेशन दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हनुमान नगर परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार बाळगणाऱ्या अर्जुन राजू सोनवणे वय 32 राहणार हनुमान नगर कोपरगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्या घरातून 33 इंचाची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली। याच परिसरात विशाल संजय जगधने वय 20 राहणार हनुमान नगर कोपरगाव याच्याकडून 33 इंचाची तलवार जप्त करून दोघांविरुद्ध आर्म ॲक्ट कलम 425 अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली। याच वेळी महादेवनगर कोपरगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून हर्षल सुरेश गवळी वय 26 व किशोर शंकर दीक्षित वय 56 यांना पकडण्यात आले। त्यांच्या ताब्यातून 3,750 रुपये रोख व जुगार साहित्य जप्त करण्यात आले असून महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हे नोंदवण्यात आले। तसेच शहरात अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या बाळासाहेब केशव आहेर वय 57 राहणार जेऊर पाटोदा व गोरख बळीराम पवार वय 34 राहणार कोपरगाव यांच्यावर कारवाई करत पोलिसांनी 40 लिटर तयार दारू, 400 लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा सुमारे 29,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। मानवी आरोग्यास अपायकारक पान सुपारी तंबाखू मिश्रित मावा विक्री करणाऱ्या साहिल उमर कुरेशी वय 19 राहणार सुभाषनगर कोपरगाव व नदीम सलीम शेख वय 35 राहणार कोपरगाव यांच्यावरही छापा टाकून सुमारे 2.5 किलो मावा व पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले। त्यांच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व त्यांच्या पथकाने केली। आगामी सणासुदीच्या काळात शहरात अशा प्रकारचे कॉम्बिंग ऑपरेशन सुरूच राहणार असून बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वागडकर, कोपरगाव।